बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल काल लागला आणि त्यामध्ये एनडीएने मोठं यश जे आहे ते संपादन केलेलं आहे। सध्या याच विषयावर बोलण्यासाठी माझ्यासोबत भाजपचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री दानवे साहेब आहेत। दादा, स्वागत आहे तुमचं। काल बिहारचा निकाल लागला, काय प्रतिक्रिया तुमची? एकतर या देशामध्ये मोदीजीच्या नेतृत्वात जेवढ्या निवडणुका झाल्या त्यातल्या निवडणुकीमध्ये आम्ही यश संपादन केलेलं आहे आणि काँग्रेसचे जे नेते राहुल गांधी यांचं जे नेतृत्व आहे त्यांच्या नेतृत्वात जेवढ्या निवडणुका लढल्या गेल्या त्या प्रत्येक निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षाला हार पत्करावी लागली। अपवाद फक्त कर्नाटक आणि हिमाचल प्रदेशचा आहे। एक प्रकारे काँग्रेसच्या नेतृत्वाला, काँग्रेसच्या कार्यक्रमाला या देशातल्या जनतेने नाकारलेलं आहे। एका बाजूला मोदीजीचं नेतृत्व आणि दुसऱ्या बाजूला राहुल गांधीचं नेतृत्व, या नेतृत्वाची तुलना मतदारांनी केलेली आहे। आणि खरं तर बिहारचा हा जो विजय आहे, त्या ठिकाणी जे जंगलराज होतं ते जंगलराज खतम केलं आहे 14 पासून तर आत्तापर्यंत। आणि सर्वसामान्य जनतेला जो काही त्या ठिकाणी या नेत्यांचा बाहुबलीचा धाक होता तो पूर्णपणाने निघून गेलेला आहे। प्रशासन चांगल्या पद्धतीने चाललं। नितीश कुमारने आत्तापर्यंत जेव्हा मुख्यमंत्रीपद घेतलं आणि भारतीय जनता पार्टीचा पाठिंबा राहिला तेव्हापासून तर आत्तापर्यंत त्या राज्यामध्ये विकासाच्या बाबतीमध्ये प्रगती झाली आणि म्हणून विकासाच्या नावावर त्या ठिकाणी मतं मागितले गेले। राहुल गांधींना एकच मुद्दा साऱ्या निवडणुकीमध्ये लावून धरला, मताची चोरी। खरं म्हणजे जनतेनं नाकारलं आहे। महाराष्ट्रात मी मताची चोरी झाली, महाराष्ट्रातील जनतेनं नाकारलं। हरियाणामध्ये मताची चोरीचा मुद्दा उपस्थित केला, हरियाणानं नाकारला आहे। आता बिहारमध्ये सुद्धा मतचोरीचा मुद्दा उपस्थित केला, आता बिहारने नाकारलं। मला असं वाटतं की आता जर मतचोरीचा मुद्दा त्यांनी आणखी पुढे रेटला तर या देशातल्या मतदाराचा तो अपमान आहे। कारण मतदाराचा जो जनादेश आहे तो जनादेश स्वीकारला पाहिजे आणि पुन्हा म्हणलं पाहिजे की आमची हार झाली, आम्ही समीक्षा करू। भारतीय जनता पार्टीला तर अनेक वर्ष हार पत्करावी लागली, पण जेव्हा आमची हार झाली तेव्हा आमचं नेतृत्व बसलं आणि पुढची रणनीती ठरवली, आम्ही समीक्षा केली आणि ज्या गोष्टीची कमी राहिली असेल त्या गोष्टीची पूर्तता केली। पण यांनी हायकोर्टावर ताशेरे ओढले, यांनी निवडणूक आयोगावर ताशेरे ओढले। यांना आपल्या प्रधानमंत्र्याची गोष्ट पसंत नाही आहे, यांना अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाची गोष्ट पसंत आहे। म्हणजे देशावर यांचा भरोसा नाही, कोर्टावर आपला भरोसा नाही, यांचा भरोसा नाही आणि आपल्या पंतप्रधानावरही भरोसा नाही, निवडणूक आयोगावर भरोसा नाही, यांचा भरोसा मतदारावर बी नाही आता। आणि त्यामुळं हा पक्ष स्वतः तर संपला पण त्यांच्या मित्र पक्षाला घेऊन संपायला लागला आता। बरं, ज्या पद्धतीने महाराष्ट्रात लाडक्या बहिणींना 1500 रुपये दिले, त्यानंतर बिहारमध्ये 10,000 रुपये खात्यात टाकले, त्याचाच कुठेतरी एक करिश्मा, ही जादू म्हणावी लागेल। कारण महाराष्ट्राप्रमाणेच सुद्धा लाडक्या बहिणी सुद्धा बिहारमध्ये सुद्धा एनडीए बरोबर गेल्याचं। हे बघा, या देशाची लोकसंख्या 2011च्या जनगणनेनुसार 125 कोटी आहे आणि त्यातली जवळपास 80 कोटी जनता ही दारिद्र्यरेषेखाली आहे। कारण मी त्या खात्याचा मंत्री होतो, फूड अँड सिव्हिल सप्लाय खात्याचा, मला आकडे चांगले माहिती आहे। 80 कोटी लोकांना आपण 5 किलो राशन हे विनामूल्य देतो। म्हणजे दारिद्र्यरेषेखालच्या 80 कोटी लोकांना जर त्यांचं जीवनमान इतरांच्या बरोबर आणायचं असेल आणि सहजरित्या त्यांना जर आपलं घर चालवायचं असेल तर त्यांना आर्थिक मदतीची गरज आहे। त्यांनी पण कर्नाटकामध्ये लाडक्या बहिणीला पैसे द्यायचं कबूल केलं होतं, पण योजना बंद पडली। हिमाचलमध्ये देतो असं म्हणले होते, त्यांची योजना बंद पडली। मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये आम्ही जेव्हा घोषणा केली तेव्हा यांनी आम्हाला नाव ठेवलं की आता हे लाडक्या बहिणीचे पैसे देऊ राहिले, पण त्यांनी जो जाहीरनामा प्रसिद्ध केला त्यात त्यांनी असं म्हणलं होतं की हे 2,000 देणार आहे, आम्ही 3,000 देऊ। मग आता आम्हाला नाव ठेवायचं काय कारण नाही? जर आम्ही 2 देतो त्याच्यापेक्षा आम्ही 3 देऊ, किंवा आमच्या अगोदर जर त्यांनी कर्नाटकामध्ये घोषणा केली असेल आणि देतो म्हणल्यावर काही दिवसांनी ती बंद केली असेल तर काँग्रेसचा दुटप्पीपणा आहे। मला असं वाटतं की सर्वसामान्य महिलांना
अशा प्रकारचा दिलासा जर आमच्या सरकारनं दिला असेल त्यामध्ये काही गैर नाही आहे. राज्यात ज्याप्रमाणे काँग्रेसची पिछेहाट झाली विधानसभा निवडणुकीला, त्याप्रमाणे बिहारचे सुद्धा निकाल लागले. या सगळ्या गोष्टींच्या संदर्भात तुम्ही काय म्हणाल? कुठे त्यांनी आत्मपरीक्षण करावं का? कुठे त्यांचं कमी पडले, काय म्हणाल? हे बघा, मी 25 वर्ष लोकसभेमध्ये काढले आणि त्या काळातलं नेतृत्व मी बघितलं काँग्रेसचं. आज काँग्रेसजवळ ना नेता आहे, ना अजेंडा आहे, ना कुठल्या प्रकारचा कार्यक्रम, काही नाही आहे त्यांच्याकडं. पूर्वीची जी काँग्रेस होती त्यांच्यावर नेतृत्व होतं, त्यांचा कार्यक्रम होता, कार्यक्रमावर आधारित ते सगळे सरकार चालवायचे. आता यांचे जिथं जिथं सरकार, यांचा कार्यक्रम बी नाही, यांचा नेता बी नाही, आणि त्यामुळं नेतृत्व जर कमकुवत असेल आणि त्या नेतृत्वाजवळ जर पुढील दिशा दाखवण्याचा कार्यक्रम नसेल तर काँग्रेसचे कार्यकर्ते कोणाच्या भरोश्यावर त्या पक्षात राहतील, कोणत्या भरोश्यावर त्यांना मतदान देतील? यांच्याजवळ नाही नेता, यांच्याजवळ नाही नीती, यांच्याजवळ नाही कार्यक्रम, आणि त्यामुळं त्यांचा जनाधार कमी झालेला आहे. आणि यांचा कमी झाला, मी सांगितल्याप्रमाणे ते आता इतरांना घेऊन घरी बसणार आहेत. नवनीत राणांनी असं म्हटलं या निकालावरून की देशाचा पप्पू राहुल गांधी आणि महाराष्ट्राचा पप्पू आदित्य ठाकरे हे आता सिद्ध झालेले. काय म्हणाल तुम्ही? आता हे बघा, राहुल गांधी दोस्तच असे. बिहारमध्ये कोण दोस्त पकडला त्यांनी? यादव, लालू प्रसाद यादवचा मुलगा. मुंबईमध्ये कोण पकडला? ठाकरे कुटुंबाचा पुत्र. आता यांनी जर असे मित्र गोळा केले, त्यांना पप्पू म्हणा का काही म्हणा, पण ही जी चौकडी जमा झाली ना, या लोकांवर, या चौकडीवर आता या देशातल्या जनतेचा भरोसा नाही आहे. आणि त्यामुळं त्यांना कोणती उपमा दिली तरी कमी ठरणार असं मला वाटतं. पण या निकालावरून वेगवेगळी विधानं जी आहेत, जी वक्तव्य आहेत, ती आता समोर येताना पाहायला मिळत आहेत. खरं तर बच्चू कडूंनी असं म्हटलंय की आता निवडणुका मतदान केंद्रावर ठेवण्याऐवजी भाजप कार्यालयातच ठेवल्या पाहिजे. त्याचबरोबर सामनाच्या अग्रलेखातून सुद्धा टीका करण्यात आलेली आहे की निवडणूक आयोग जिंदाबाद. गेल्या काही दिवसापासून बीजेपी आणि निवडणूक आयोग यांचं जे हातात हात घालून राष्ट्रीय कार्य सुरू होतं, त्यामुळे हा निकाल लागला. त्यामुळे धक्का बसण्याचं काहीच कारण नाही. आता त्यांनी एवढे धक्के खाल्ले, त्यामुळे या धक्क्याने त्यांना काही होणार नाही. ज्या ज्या राज्यात निवडणुका झाल्या त्या राज्यात त्यांनी धक्केच खाल्ले. आता निवडणूक आयोगावर ते आरोप करतात. खरं म्हणजे विचार करा, या अगोदर बिहारमध्ये ज्या ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये एका निवडणुकीमध्ये 500-500, 600-600 पोलिंग बूथवर रिपोलिंग घ्यावं लागलं. पेट्या पळवण्याचे प्रकार झाले, गोळीबार झाला, खरी मतं चोरी त्यांनी केली. आत्ता जी बिहारची निवडणूक झाली, एकाही बूथवर रिपोलिंग करण्याची पाळी आली नाही, एकाही ठिकाणी गोळीबार झाली नाही, आणि एकाही ठिकाणी मतपेटी पळवल्या गेली नाही. निष्पक्षपातीपणानं निवडणूक आयोगानं या निवडणुका घेतल्या, कायदा सुव्यवस्था राखल्या गेली. यांना आत्ता जे काही आरोप करतात त्यांनी पार्श्वभूमी पाहिली पाहिजे मागची, की भाजपच्या कार्यालयात जाऊन मतदान घ्यावं. अरे मतदान तर मतदान केंद्रावर घेतलं, पण एकही पेटी गेली नाही, एकही ठिकाणी रिपोलिंग झाली नाही. याचं विश्लेषण त्यांनी केलं पाहिजे. पण एवढ्या फरकाने एनडीएचं बहुमत येईल असं चित्र नव्हतं. त्यामुळे ही कामगिरी जनतेची आहे की मशीनची आहे हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरेल असं सुद्धा ते म्हणतायत. हे थेट ईव्हीएम मशीन वरती हा जनादेश आहे, आणि जनादेशाचा अंदाजा कोणी लावू शकत नाही. जनतेला जर का सरकारचं काम पसंत पडलं तर सरकारला भरभरून मतदान जनता करते. सरकारचं काम जर पसंत नसलं तर नकारात्मक मतदान होतं. आणि त्यामुळं 14, 19 आणि 25 आणि आता 25, 14 आणि 19ला जो काही कारभार झाला त्या कारभारावर आणि देशाचं जे मुख्य प्रधानमंत्री आहेत नरेंद्रभाई मोदीच्या नेतृत्वावर जनतेने विश्वास टाकला. बिहारचं जंगलराज खतम केलं. काँग्रेसने आत्तापर्यंत जी भाषणं केलेत किंवा यादवांनी जे आत्तापर्यंत भाषणं केलेत त्यात कुठेही विकासाचा मुद्दा त्यांनी मांडला नाही.
कायदा सुव्यवस्थेचा मुद्दा त्यांनी मांडला नाही. त्यांनी फक्त EVM आणि मतचोरी दोनच गोष्टी लोकांच्या पुढे आणल्या आणि त्यामुळं कुठला कार्यक्रम नसल्यामुळे लोकांनी त्यांना नाकारलं. बरं, आता काँग्रेसच्या काळात EVM जेव्हा आलं तेव्हा भाजपवाले बोंबलत होते, आता काँग्रेसवाले बोंबलत आहे असं सुद्धा बच्चू कडू म्हणतात. EVM वर आम्ही कधीही आरोप केला नाही. आमची लोकसभेमध्ये हार झाली, आम्हाला अपेक्षित देश मिळाला नाही, पण आम्ही EVM वर ठपका ठेवला नाही. आमचं नेतृत्व बसलं, विश्लेषण केलं, विधानसभेला सामोरं गेलं आणि ज्या गोष्टीच्या कमी राहिली होती त्या गोष्टीवर आम्ही चर्चा केली आणि विधानसभेत पुन्हा जिंकलो आम्ही. हे जिंकले नाही तर EVM वर निवडणूक आयोगावर आरोप करतात आणि जिंकले तर EVM वर भरोसा दाखवतात. पण या दोघांनीही लोकशाहीची थट्टा उडवायला सुरुवात केली. सुरुवात जरी काँग्रेसने केली असली तरी आता लोकशाही संपवण्याचा विडा जो आहे तो भाजपने उचलला, अशी टीका बच्चू कडू करतायत. आता असं आहे, बच्चू कडूचं तुम्ही बघितलंय काय चाललंय, तर कधी यांच्यावर टीका कधी त्यांच्यावर टीका, तर त्यांच्यावर मी काय बोलावं. बरं, हे सातत्यानं EVM असेल, मतदार यादी असेल, ते आरोप करतायत विरोधक. ते आता केले ना, पण लोकांनी ते आरोप फेटाळलेत ना. आता बिहारमध्ये, महाराष्ट्रात फेटाळले, बिहारमध्ये फेटाळले, EVM आरोप केले, आता लोकांनी फेटाळले. मला असं वाटतं की जर शहाणे असेल त्यांनी अशा प्रकारचे आरोप करणं सोडून द्यावं. आता बरं, आता विरोधकांना तुम्ही काय सल्ला द्याल कालच्या निकाल लागल्यानंतर? विरोधकांना माझा सल्ला आहे की जे कोणी काँग्रेसला मित्रपक्ष म्हणून आपल्या आघाडीमध्ये घेतील, काँग्रेस तर संपल, पण तुम्ही मित्रपक्ष सुद्धा संपतील. विरोधकांना माझा सल्ला आहे, यांची साथ सोडा आणि आपली आपली जागा घ्या. थोडेफार बचसाल तुम्ही त्याच्यातून, नाही तर यांच्यासारखे तुम्ही साफ होऊन जासाल. 2 आकड्यात जर काँग्रेस येत नाही, काही काँग्रेस राहिली का मला सांगा ना. राष्ट्रवादी काँग्रेस 10 सीट आलीत महाराष्ट्रात, त्यातले 4 सोलापूरमधलेच आहेत आणि 6 महाराष्ट्रातले आहेत. त्यामुळे यांची आता लोकांमधला जनमानसातली प्रतिमा जी होती यांची ती संपली आता जनमानसातली. आणि त्यामुळं विरोधकांनी आता आपला आपला पवित्र व्हावं, यांच्यापासून बाजूला व्हावं आणि आपला आपला पक्ष वाढवावं, हा माझा विरोधकाला सल्ला आहे. नसतं तुम्ही संपसाल. बरं, विरोधक हे असं वक्तव्य करतायत, विरोधकांना तुम्ही आता सल्ला दिलेला आहे. खरं तर येणाऱ्या निवडणुका आहेत त्यामध्ये सुद्धा हे फटका खाईल. हे बघा, बिहारच्या निवडणुकीनं देशाच्या राजकारणाचे वारे कोणत्या दिशेनं वाहतात हे आता सिद्ध झालेलं आहे. बिहारच्या निवडणुकीमध्ये पहिल्यांदा एवढं बहुमत मोदीच्या नेतृत्वाखाली NDAला मिळालेलं आहे. संपूर्णपणानं विश्वास व्यक्त केलेला आहे मोदीच्या नेतृत्वावर. आमचे नेते मोदीजी आहेत आणि आमच्या नेत्याच्या नेतृत्वात, देवेंद्र फडणवीसच्या नेतृत्वात आम्ही महाराष्ट्रात निवडणुका लढणार आहे. आणि आम्हाला पूर्णपणानं खात्री आहे की महापालिका, नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषदामध्ये, नगरपंचायतीमध्ये महाराष्ट्रात या सगळ्यांचा सुपडा साफ होणार आहे आणि NDA निवडून येणार आहे. दादा, शेवटचा प्रश्न आहे. राज्यामध्ये बिबट्याने फार धुमाकूळ घातलेला आहे. अनेक ठिकाणी नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे. काल नाशिकमध्ये सुद्धा बिबट्या धरलेला आहे, त्याला रेस्क्यू करण्यात आलेलं आहे. काय उपाययोजना केल्या गेल्या पाहिजेत, काय म्हणाल तुम्ही या संदर्भात? आणि आता सरकारजवळ ज्या काही उपाययोजना असतील त्या उपाययोजना सरकार करेल. जनतेनं फक्त सावध राहिलं पाहिजे आणि ज्या ठिकाणी अशा प्रकारची बिबट्या आढळतील ते वन खात्याला कळवलं पाहिजे. सरकार त्याची काळजी घेईल. तर नक्कीच आपण पाहतो की हे होते भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे. जो काँग्रेस सोबत जाईल तो साफ झाल्याशिवाय राहणार नाही, असा देखील सल्ला जो आहे तो विरोधकांना दानवेंनी दिलेला आहे. अमरनाथ ढाकणेसह मी रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, भोकरदन. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.